तर क्वेश्चन नंबर 5, solve the following example मधलं सी, if the energy of a ball falling from a height of 10 meters is reduced by 40%, okay, how much will it rebound, म्हणजे किती उसळी येईल. आणि आपण काय केलेलं आहे, एनर्जी रिड्यूस केलेली आहे कोणाची, तर बॉलची. ओके, तर मग पहिलेच आणि कुठून, हाईटवरून पडत आहे. हाईटवरून पडत आहे म्हणजे त्याला पोटेन्शियल एनर्जी आहे. हाईटवर आहे म्हणजे इट इज हॅव्हिंग द पोटेन्शियल एनर्जी अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज रिड्यूस बाय 40%. आणि ती पोटेन्शियल एनर्जी रिड्यूस केलेली आहे. सो इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ 10 meters इज रिड्यूस बाय 40%. हाईटवर असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी आहे, मग ती पोटेन्शियल एनर्जी 40 रिड्यूस केली, 40% रिड्यूस केली पहिली जी होती त्याच्या, तर तो बॉल किती रिबाउंड करेल. हाईट दिलेली आहे 10 मीटर, म्हणजे हाईट तर h1 इज इक्वल टू 10 मीटर. ओके, 10 मीटरनुसार पहिल्याला पोटेन्शियल एनर्जी असेल जी काही असेल ती, आणि ती पोटेन्शियल एनर्जी काय केलेली आहे आपण, रिड्यूस केलेली आहे 40% न. So write down, given height h1 is equal to 10 meter. Okay. पण आता दिलेल्या याच्यानुसार that is PE2, ओके, पोटेन्शियल एनर्जी 2. तर पहिली पोटेन्शियल एनर्जी होती इट इज मायनस, पोटेन्शियल एनर्जी मायनस, तर कितीनं रिड्यूस केलेली आहे, इट इज मायनस 40% ऑफ. आता याला PE1 बनावं लागेल, कारण PE2 म्हटल्यावर PE1 मायनस 40% ऑफ that is PE1. ओके, तर गणितात दिलेला आहे की पहिली जी पोटेन्शियल एनर्जी होती ती 40% रिड्यूस केली, म्हणजेच ती काय होईल, PE2. सो PE2 इज इक्वल टू PE1 मायनस 40% ऑफ PE1. पहिली होती PE1 आणि तिला रिड्यूस कितीनं केलं तर 40%. ही होईल आपली PE2 आणि H2 वी हॅव टू फाइंड आउट. H1 10 मीटर दिलेलंच आहे. ओके, मग अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, सो PE1 इज इक्वल टू mg H1. ओके, सो PE2 इज इक्वल टू mg H2. कारण मास कधी बदलत नसते, जी ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते आणि मग बदललेले आहे फक्त आपल्या हाईट. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. This is our equation number 2. Now, dividing equation 2 by 1, P2 वर येऊन जाईल, कारण याला डिवाइड करत आहे कशाने, P1. म्हणजेच आपल्याला P2 मतलब H2 काढायचा आहे, म्हणजे H2 आपला बरोबर जरी आपण बघू तर इट इज डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. सो 2 by 1 मध्ये मग PE2 upon PE1. ओके, डिवाइडिंग 2 by 1. सो इट इज mg H2 upon mg H1. ओके, मग mg कॅन्सल होऊन जाईल आणि मग आपल्या जवळ असेल तर PE2 किती आहे, तर इट इज PE1 म्हणजे 100. So minus 40% of P, that is 60. Okay, 60% of it is PE1 upon PE1 is equal to H2 upon H1 is equal to H2 upon H1. Okay. आता बघा PE2 म्हणजे किती, तर 100% minus 40% of PE1. 100 minus 40, that comes 60% of PE1. Okay, upon PE1 that, but H2 is equal to H2 upon H1. मग आता इथे आपण आपले जो ज्या व्हॅल्यू आहे ते ठेवू शकतो आपण. तर बघा, इट इज 60% of PE1 म्हणजे काय, that is 60 upon 100. 60% of PE1 म्हणजे काय, तर
दॅट इज 60% म्हणजे काय 100 पैकी 60 मार्क मिळाले. सो 60% ऑफ P1, so 60 upon 100 and this P1 get cancelled. So 60 upon 100. Okay, so H2 we have to find out. H1 is at 10 is 10 meter. Okay, पहा 60% of P1, okay, this P1 will cancel. 60% means what? 60 upon 100. कारण 60% मार्क मिळाले म्हणजे काय 100 पैकी 60 मिळाले. सो 60% 60 upon 100. H2 upon H1. देन सरळ सोपं आहे. तर आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 60 into 10 is equal to H2 into 100. Okay, so it is 600 is equal to H2 or 100 H2. Okay, therefore H2 is equal to 600 upon 100. So this is the 6 meter. Okay, पहा पहिली गोष्ट तर H1 दिला हाईट दिलेली 10 मीटर. तिथून असल्यामुळे एवढ्या हाईटवरून जर बॉल खाली पडत असेल तर यामध्ये कोणती एनर्जी असेल? पोटेन्शियल एनर्जी असेल. सो पोटेन्शियल एनर्जी आहे. मग दुसऱ्याची जी पोटेन्शियल एनर्जी होती ती पहिल्याच्या 40% कमी केली होती. म्हणजेच P2 is equal to P1 minus 40% of P1. H2 आपल्याला काढायचं होतं. मग P1 is equal to mgh1, P2 is equal to mgh2. Mom, dividing equations 2 by 1. So we have it down here. And mom, Pe2 upon P1 is equal to mgh2 upon mgh1. मग व्हॅल्यू कुठे गेल्या? 60% of P1. Okay? P2 च्या जागेवर आणि P1 actually. This P1 get cancelled. mgh2 upon mgh1, mg get cancelled, so it becomes h2 upon h1. Then 60% of P means P 60% म्हणजेच काय 60 upon 100 कारण as already P1 cancels. So 60 upon 100 is equal to h2 upon 10. By cross multiplications we solve it and we get the answer 6 meter. Okay, so this is the problem number C. Then it is if the velocity of the car increases D, the velocity of a car increases from 54 km per hour to 72 km per hour. मग 54 km per hour वरून 72 km per hour गेलेली आहे. Velocity of car increases from how much is the work done if the mass of the car is 1500 kg. जर समजा कारचं वजन 1500 किलो आहे आणि तिची वेलोसिटी काय केलेली आहे 54 किलोमीटर पर आवर वरून 72 किलोमीटर पर आवर गेलेला आहे. तर किती वर्क डन झालं असेल? सो इनिशियल वेलोसिटी ऑफ द कार, ओके, सो गिवन इनिशियल वेलोसिटी ऑफ अ कार that is 54 kilometer per hour. Okay, 54 kilometer per hour. आता 54 किलोमीटर पर आवर. तर SI सिस्टीम मध्ये आपल्याजवळ मीटर असते आणि CGS मध्ये सेंटीमीटर असते. सो किलोमीटर मस्ट बी कन्वर्टेड इनटू व्हॉट? इट इज मीटर. आणि आवर मस्ट बी कन्वर्टेड इनटू द सेकंड. ओके, सो we will write down or convert it. मग आपल्याला 54 किलोमीटरला मीटर मध्ये करायचं आहे. सो we will multiply it by 1000. So it becomes meter divided by, कारण per आहे, per hour आहे म्हणून मग it is divided by 1 hour
1 आवर मध्ये 60 मिनिट असतात पण आपल्याला सेकंड पाहिजे सो इन 1 आवर 3600 सेकंड झाले. ओके तर 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट 60 into 60 सेकंड सो इट इज 3600 सेकंड. ओके मग आता इथे पाहिल्यावर आपलं असं लक्षात येईल की सरळ सरळ ओके तर 18 2 जा 36 18 3 जा 54 ओके पहा बरोबर. ओके देन प्लीज this is 3 into 1000 meter upon 200. 18 च्या टेबल मध्ये दोघं पण होते 3600 म्हणजे 36 होता आणि 54 होता म्हणून मग आपण 18 टू जा 36 20 ॲज इट इज 54. ओके देन इट इज 2000 200 1 जा 200 and 205 जा 1000. So it is 3 into 5 that is 15. Okay, so it is second, that means it is 15 meter per second. समजलं असेल सगळ्यांना. तर पहिले 54 किलोमीटर आहे तर आपल्याजवळ तर SI सिस्टीम मध्ये मीटर आहे डिस्टन्स आणि सेकंड आहे SI सिस्टीम. मग आपण याला SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किलोमीटरला मीटर केले म्हणजे 54 into 1000 ओके आणि एका आवरमध्ये 3600 सेकंड. सो वी हॅव टेकन दिस इट बिकम्स मीटर पर सेकंड. ओके मग त्याला छोटे छोटे करत गेलं आणि उत्तराला 15 मीटर पर सेकंड. ओके नाव इट इज फायनल वेलोसिटी ऑफ द कार. इट इज फायनल velocity of car is equal to 72 kilometer per hour. 72 kilometer per hour. बरोबर आहे ना? हा. मग आता दरवर्षी प्रमाणे 72 into 1000 meter is 3600 second. Okay. So पुन्हा एकदा 36 1 जा 36 2 ओके देन तर इथे पुन्हा 2 into 1000 upon 100 so it is 3 meter per second. ओके दोन शून्य कॅन्सल झाले मग 2 गुणिले 10 that is 20 meter per second. that is 20 meter per second. मग 15 मीटर पर सेकंड हा स्पीड होता वेलोसिटी होती आणि मग आपण तिला काय केलं तर 20 मीटर पर सेकंड वर दिलेलं आहे. ओके तर आपल्याला दिलेलं आहे मास ऑफ द कार इज 1500 kg. मास ऑफ द कार इज 1500 kg. सो इट इज सेम इन SI सिस्टीम kg किलोग्रॅम ओके आणि ग्रॅम. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर वर्क डन इज इक्वल टू काय होईल तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. ओके पण फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी तर काय आहे तर इथं आपल्या ओके दिस इज u and this is v समजा. ओके तर मग आपल्याजवळ फॉर्म्युला आहे इट इज वेलोसिटी इज इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी हे तो होऊन जाईल. पण वर्क डन म्हणजे काय तर तिथे काय होईल आता लिहू आपण वर्क डन इज इक्वल टू इनिशियल दॅट इज फायनल पोटेन्शियल एनर्जी minus initial final potential not रोड चालत आहे हाईट वर थोडी आहे. हां फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो लिहू वर्क डन इज इक्वल टू दिस कायनेटिक एनर्जी पाहिजे नॉट द पोटेन्शियल एनर्जी. इथं फक्त आपण वेलोसिटी काढलेली आहे
So work done is equal to trace final KE minus initial KE. ओके, मग आता फायनल KE म्हटल्यावर काय असेल? इट इज हाफ mv स्क्वेअर मायनस हाफ mu स्क्वेअर. ओके, कारण v म्हणजे फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी. सो इनिशियल KE हे होईल, फायनल KE हे होईल. इथे पाहिल्यावर आपलं लक्षात येईल की हाफ m इज कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये राहील v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. ओके, कारण मास सारखंच आहे. मग या लिहून करू हाफ इंटू 1500 कारण मास आहे. v स्क्वेअर दॅट इज फायनल v स्क्वेअर मायनस प्लीज 15 स्क्वेअर. ओके, मग आता पुढे याला सोडवायचं आहे. तर दोन पद्धती आहे, याला डायरेक्टली पण सोडता येते. ती 20चा स्क्वेअर 400 मायनस 225 आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b a मायनस b याने पण सोडता येते. उत्तर सारखंच आहे. ओके, सो 1/2 into 1500, so it is 750. ओके, into 20चा स्क्वेअर 20 plus 15 into 20 minus 15 since a square minus b square is equal to, okay, 750 into 35 into 5 असं पण करता येईल. आणि मग 750 into 35 5 जा, so 5 5 जा 25 2 is 175. तर 750 मग गुणिला 175 आणि असं पण 20चा स्क्वेअर 400 आणि 225. So 10 minus 5 5 10 minus 3 4. So it is 175. तुम्हाला जी मेथड आवडेल त्याने करा. सो आता याला आपल्याला सोडवायचं आहे. बस सोडवल्यानंतर सो इट इज 175 into 75. ओके, तर 75 5 तर इट इज 5 5 are 25, 5 7 are 35 plus 375. So 75 5 are 375, 5 will be there, 37 will be carried. Okay, 75 7 are, so it is 35 3, it is 22. So it is okay. Mark 75 7s are 5 6 2. So pहिले 75 5s are 375, 5 will be there, then 37 will be carried. Okay, mग 75 7s are 525 plus 37 562 2 56 will be carried. 75 1s are 75 plus 56, so it is so 13 1 2 5 1 750 मध्ये 0 होता. So it is 131250 131250 and this is the work done. So you need जूल एवढं वर्क डन झालेलं असेल तर बघा सर्वात पहिले आपण त्यांनी दिलेली होती आपल्याला वेलोसिटी. ओके, आणि वेलोसिटी होती इनिशियल होती 54 किलोमीटर, फायनल होती 72 किलोमीटर पर आवर. मग त्याचा आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केले होते. पण आपल्याला विचारलं होतं की 1500 kg वाल्या मास कार होती आणि तिची वेलोसिटी तेवढी वाढवली 54 वरून 72 केली किलोमीटर पर आवर. तर किती वर्क डन झालं असेल आणि मग आपण वर्क डन इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. कारण रोडवर चालत आहे, हाईटवर नाही आहे, म्हणून कायनेटिक एनर्जीच असेल. सो फायनल के, आता केचा फॉर्म्युला माहित आहे, हाफ mv स्क्वेअर. मग फायनल के म्हणजे हाफ mv
v स्क्वेअर होईल इनिशियल के म्हणजे हाफ m u स्क्वेअर होईल आणि मग हाफ m इथं कॉमन काढला v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर आणि v आपण मीटर पर सेकंड मध्ये काढलेली होती आणि u सो m इज इक्वल टू 1500 मग 20 चा स्क्वेअर मायनस 15 चा स्क्वेअर मग याला सोडवलं आणि 13 12 50 जूल that is 1,31,250 joule. That is the work done is there. So, how much is the work done? So, the work done by the car is 1,31,250 joule. So, this is the D. Now, E. Ravi applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of the force. How much was the work done by Ravi? आणि मग आपल्याला तिथे लक्षात घ्यावं लागेल तर given it is force F applied force F is equal to 10 Newton. Okay, 10 Newton then displacement S, okay, is equal to 30 centimeter. Okay, F is equal to 10 Newton. Then displacement S is equal to 30 centimeter. So Newton, it is in the SI system, and this centimeter it is in the CGS system. So we have to convert it into the SI system. सेंटीमीटरला मीटर करायचं आहे छोट्याला मोठं करायचं आहे डिवाइड करावं लागेल सो 30 डिवाइडेड बाय 100 इज मीटर ओके तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर ओके त्याच्यानुसार मग आपण केलं ओके तर 1 2 2 नंतर डेसिमल पॉइंट सो 0.3 मीटर 0.3 मीटर सो डिस्प्लेसमेंट नाउ what we have to find out? It is W. W is equal to question mark. We know that W is equal to Fs. So it is 10 into 0.3. Okay, so paha. The 10 into 0.3 that becomes 3. So work done in joule. Okay. 10 into 0.3 that becomes 3. Then 10 गुणिला मध्ये डेसिमल पॉइंट इकडे सरकेल so it becomes 3. So the answer is 3. Therefore work done by the Ravi on a book is 3 joule. So it is all over from this chapter work and energy, and next time we will start with the paper second chapter number 7 energy flow in an ecosystem. This is from the part 2 chapter number 7. Till then, bye.